हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरो शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशं कालज्ञवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आचविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करतो आणि आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या रोजच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय। 9वा अध्याय आपला सुरू आहे, 25 नंबरचा श्लोक, त्याच्यावरती माऊलींचं विस्तृत असं व्याख्यान आपण पाहतोय आणि त्यामध्ये विषयाला थोडा फाटा देत 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 माऊली आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने समजावून सांगत आहेत। हे सगळं त्या श्लोकावरचं भाष्य अगोदरच पूर्ण झालेलं आहे, पण तरी सुद्धा पुढे जाऊन माऊली विस्तारपूर्वक सांगतात की जे भगवंतापासून भरकटले, जे अन्य देवतांच्या उपासक झाले, त्यांना भगवंताची परमात्म्याची प्राप्ती होत नाही। परमात्म्याची प्राप्ती या शब्दाचाच अर्थ आहे अखंड आनंदाची प्राप्ती। जो आनंद आहे तो परमात्म्याचा आनंद इतर देवतांच्या उपासनेमध्ये त्यांना पूर्णपणे भोगता येत नाही आणि म्हणून ते बाजूला पडत जातात। आता वर्णन करताना कालच्या ओळीमध्ये आपण विचार केलाय, जाणीव करी तोची नेणे अथिले पण मिरवी तोची उणे आम्ही झालो ऐशी जो म्हणे। या ठिकाणी वर्णन करतात अहंकाराचं। शास्त्राभ्यास माझा पूर्ण झाला, मला सगळं समजायला लागलंय, अशा आविर्भावामध्ये जो जातो त्याला देवाला मुकतो आणि देवाला मुकून ज्या ज्या गोष्टी आपण क्रिया केल्या जातात ना, त्या सगळ्या दुःखालाच कारणीभूत आहेत। संसारात जन्म मृत्यूरूपी संसाराला त्या आणणाऱ्या क्रिया सगळ्या कारणीभूत असतात। भगवंत सोडून भगवंताची प्रायोरिटी फार महत्वाची आहे। आपल्या आयुष्यामध्ये जे प्राधान्यक्रम आपण ठरवत असतो ते प्राधान्यक्रमामध्ये पहिला क्रम हा देवाचा असला पाहिजे। म्हणून पहाटेच भगवंताचं नाम घ्यावं याचा अर्थ काय होतो? पहाट म्हणजे सुरुवात असते आपल्या 24 तासाची आणि या पहाटेच्या प्रहरामध्ये सुरुवातीलाच भगवंताचं गुणानुवाद करावेत, म्हणजे त्याचं नमन होऊ दे, म्हणजे पुढे तू रिकामा होऊ तुझ्या प्रपंचाची कामं करायला। कारण ते पहिलं प्राधान्य फार महत्वाचं आहे। प्रभाते मनी राम चिंतित जावा, हे प्रभाते शब्द जो आहे तो फार महत्वाचा आहे। दुपारी किंवा संध्याकाळी असा शब्दप्रयोग वापरलेला नाही संतांनी कुठेही। त्यामुळे ह्या ज्या साधना असतात त्या पहिल्यांदा कराव्यात, उठल्याबरोबर ते करावं हा विचार। म्हणून प्राधान्यक्रम ज्याला आपण म्हणतात, प्रायोरिटी ज्याला आपण म्हणतो, ती प्रायोरिटी फार महत्वाची असते। हे सगळं केलेलं असतं। गाडी घ्यायची आहे मला, 4 व्हीलर गाडी घ्यायची आहे। आता माझ्याकडे काय खूप पैसे नाही, 2-2.5 लाखामध्ये 2-3 लाखामध्ये सेकंड हँड एखादी गाडी घेता येते का बघायसाठी मी प्रयत्नशील आहे। पैशाची जमवाजमव करतोय। 2-2.5 लाख रुपयाची जमवाजमव केली, पण माझ्या लक्षात आलं गाडी आणली तर ती ठेवायची कुठं, म्हणून मी पार्किंगची व्यवस्था केली। आता गेट छोटं होतं म्हणून गेट मोठं करून घेतलं। मग त्यासाठी पैसे ते माझ्याकडे जे 2-2.5 लाख रुपये होते ना त्यासाठी ते वापरले। मी त्याला चांगलं शेड तयार केलं, कारण उन्हात आणि पावसात गाडी राहणार म्हणून शेडसाठी पैसे खर्च केलं, पार्किंगसाठी पैसे खर्च केलं, गेट चांगलं करून घेतलं, त्या गाडीला चांगला कव्हर आणला किंवा उन्हात त्या गाडीला काय धूळ वगैरे पडू नये म्हणून चांगला कव्हर आणला गाडीचा, कारचा। हे सगळं करता करता माझ्याकडे आता 20-25 हजार रुपये शिल्लक राहिले आणि मी विचार काय करत होतो, हे कशासाठी सगळं केलं तर मला कार घ्यायची होती म्हणून ना। मग कारच घे ना अगोदर, त्याची व्यवस्था करण्यामध्ये तू प्राधान्यक्रम चुकलास।
अगोदर कार घ्यायला पाहिजे होतीस आणि नंतर हे सगळं करायला पाहिजे होतंस. महत्वाचं काय होतं? गाडी ना. गाडीसाठी जमवाजमव केलीस ना. आयुष्याला आलास, प्राप्त झालास आता. हा भगवंताच्या प्राप्तीचा उद्देश असला पाहिजे. अन्य सगळं करण्यामध्ये भगवंत बाजूला राहील आणि सगळंच मिळेल, जे माझ्या बरोबर काहीच येणार नाही. हा विचार कधीतरी शांत बसून आपल्याला करावा लागेल. म्हणून प्राधान्यक्रम ठरवताना सगळं जग असू दे, मी पहिल्यांदा समोर असलो पाहिजे. मी, माझा संदर्भ जो आहे, माझ्या संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत त्या मला पाहता आल्या पाहिजेत. माझं दुःख कुठून निर्माण होतं ते पाहिलं पाहिजे. जगाच्या दुःखाचा नंतर विचार, अगोदर स्वतःच्या दुःखाचा विचार, स्वतःच्या अज्ञानाचा विचार, नंतर जगाचा विचार. घरातली मंडळी आहेत, कुटुंबीय आहेत, नंतर अगोदर पहिला प्रभाते मनी राम चिंतित, पहिल्यांदा राम हा माझ्या हृदयातला राम पहिल्यांदा तू पाहिला पाहिजे. याला प्रायोरिटी दिली पाहिजे आणि मग पुढे जाऊन काय करायचं ते केलं पाहिजे. हा मुद्दा फार खंदारकर महाराज सुद्धा फार एक सुंदर उदाहरण कडब्याचं देतात की कडबा तो गाडीतून तो न्यायचा आहे ना, आणि त्या प्रवासाला निघाले. पूर्वी बैलगाडीनं प्रवासाला जायचे, मग त्यातली 7-8 माणसं त्या बैलगाडीमध्ये बसायचे. पण प्रवास असायचा 15-3 आठवड्याचा बैलगाडीचा प्रवास म्हणजे. मग त्यामुळं त्या बैलांचा खाद्य घेऊन जायला लागायचं ना, वैरण सगळे, तो कडबा भरायला लागायचा. मग एक प्रवासाला निघालेला होता आणि त्यामध्ये गाडीमध्ये कडबा भरला, कारण बैलांना खाद्य पाहिजे रस्त्याला, म्हणून त्यानं भरून ठेवलं सगळं. ते भरल्यानंतर जी माणसं 4 बसायची होती प्रवासाला, ती कुठं बसणार सांगा ना. ती बसायला जागा तरी पाहिजे. कोण प्रवासाला निघालंय? कडब्याचा प्रवास चालू आहे की माणसाला प्रवासाला न्यायचं आहे? परमपूज्य खंदारकर महाराज दृष्टांत देतात बरं काय. म्हणून कडबाच वाहतूक आपण करतोय. हा प्रपंचाचा सगळा कडबाच आहे आणि हा कडबा आपण नेहमी वाहतूक करतोय. राहिलं नाही ना, आपण स्वतः बसायचं राहिलं, राहूनच गेलं. हा मुद्दा कधीतरी लक्षात आला तर आपल्या की समजायला लागेल आपण पहिल्यांदा काय करायला पाहिजे. पहिल्यांदा मी आहे ना, पहिल्यांदा मी आहे. मी नसेन तर जगातलं काही गोष्टी माझ्यासाठी उपयोगाच्या नसतात. आणि हेच माऊली पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या मार्गाने आपल्याला समजून सांगतात. कालच्या चिंतनामध्ये आपण बघताना बघितलं की जी 368 नंबरची उभी कालच्या चिंतनामध्ये आपण घेतली होती, ती चिंतनशील उभी आपण काल विचार केला. आणि शेवट त्याचा करताना एकनाथी भागवताच्या 2-4 ओव्यांनी केलेला होता. फार सुंदर ओव्या आहेत की जे मीठ असतं ते विरघळतं आणि मोती असतो जो पाण्यापासूनच निर्माण होतो. मीठ पण पाण्यापासून निर्माण होतं आणि तरी सुद्धा सगळं जगातली सगळ्या हे गोष्टी आहेत भगवंतापासून निर्माण झालेल्या आहेत. पण सगळ्या जण त्या भगवंताशी एकरूप होऊ शकत नाहीत. मोती पाण्यापासून निर्माण होऊन घट्ट होतो, त्यामुळं अहंकारामुळे तो एकरूप होत नाही. पण पाणी कसं आहे? नम्र आहे आणि त्यामुळं ते पाण्याशी, मीठ कसं आहे? नम्र आहे, म्हणून ते पाण्याशी एकरूप होतं. जीव तसाच आहे, एकदम तरल आहे. त्याची मॅचिंग बरोबर आत्म्याशीच आहे. पण आपण आत्म्याशी, आत्मस्वरूपाशी त्याची मॅचिंग करत नाही. आपण त्याला प्रपंचाशी जोडायला जातो आणि ते प्रपंचाशी मॅचच होत नाही. आणि मॅच झालं नाही की घर्षण होतात ना. आपल्याला शर्ट एखादा अगर मोठाच्या मोठा जर घळघळीत घातला, जो माझ्या मापापेक्षा मोठा आहे, तो बसेल का मला? नाही, कारण तो मला मॅचच होत नाही व्यवस्थित मापाच्या दृष्टीनं. आणि हाच मुद्दा आपल्या जीवाच्या आणि आत्म्याच्या बाबतीतला आहे. जीव आणि आत्म्याचं मूळचंच मिलन आहे. आपण त्याला तोडले अहंकारामुळं. अहंकार आला म्हणून ती 2 वेगवेगळी झाले, त्यांची फाटाफूट पडलेली आहे. आणि म्हणून ती फाटाफूट पडलेली जुळवायसाठी आपण या शास्त्राचा, चिंतनाचा, नामाचा अभ्यास करायचा आहे की ती जुळवायचा आहे. आणि यासाठी मधला अहंकार जो आहे, येत जाणीव करीतोची नेने अतिले पण मिरवी तेची हुने, आम्ही झालो ऐसे जे म्हणे तो काहीच नव्हे. ही कृतार्थता फुकटची, दांभिक कृतार्थता उपयोगाची नाही. यामध्ये नाटक कुठलं चालत नाही, कारण सत्य आहे, भगवंत सत्य आहे. त्यामुळे सत्यच असावं लागते. आपलं हसू सत्य असावं लागतं, आपल्या क्रिया सत्य असायला लागतात, हे सगळं बोलणं सत्य असावं लागते. तेव्हा भगवंताची आपल्याला प्राप्ती होत असते. असत्याच्या मार्गाने जाऊन सत्य असलेल्या भगवंताची प्राप्ती होईल का? नाही. मी माझी दिशा चुकवलेली आहे आणि चुकीची दिशा सुरू आहे. चुकीच्या दिशेला बरोबरच्या हेतू परमात्मा कधी सापडेल काय सांगा बघू? नाही सापडणार. मला जायचं आहे पंढरपूरच्या दिशेने मी निघालोय आणि त्याच्या बरोबर उलट्या दिशेने मी प्रवासाला निघलो आणि कितीही काळ जरी फिरलो
तर मला फक्त मला समाधान, मी कृतार्थ झालो, मी अजून तीर्थयात्रा करावी, पण पोचणार कधीच नाही. कारण उलटी दिशा लागलेली आहे ना. अशी उलटी दिशा आहे काय स्वतःची आपल्या साधनेमध्ये पाहिलं पाहिजे बरं काय. आणि म्हणून हाच विचार इथं सांगतात. आणि पुढं आणि तशाच पद्धतीच्या जो गर्व असतो, तो गर्व कसा धोका देतो याचं वर्णन पुढे माऊली 369 नंबरच्या ओळीपासून आता बघतोय आपण. अथवा यज्ञदानादि किरीटी का तपे हनजे हुटहुटी ते तृणा एकासाठी न सरेथ. सुंदर उभी टाकलेली आहे बघा. त्याचा अर्थ आपण बघूया. जे लोक यज्ञ यागादी सोहळे करतात, यज्ञ यागादी किरीटी, किरीटी म्हणजे शब्द अर्जुनासाठी वापरला. का तपे हनजे हुटहुटी, हुटहुटी म्हणजे त्याची घमिंड बाळगतात. यज्ञ यागादी सोहळे करतात, दान समारंभ किंवा केलेली साधना, केलेल्या तीर्थयात्रेचा अहंकार मिरवतात. हुटहुटी म्हणजे अहंकार मिरवणं, घमेंड बाळगणं, केलेल्या गोष्टीची घमेंड बाळगणं. माझ्यासारखा दानशूर कोण आहे, माझ्या इतकी यज्ञ कुणी केली नाही, इतर लोक काहीच करत नाही, मी फार मोठा माणूस आहे की मी दानशूर आहे, असं मिरवतात ते. त्यांना माऊली काय म्हणतात, ते तृणा एकासाठी न सरे येथे. तृण म्हणजे गवत, गवताची काडी. त्यांना माझ्या स्वरूपात एका गवताच्या काडी इतकी सुद्धा किंमत नसते. त्यांनी जे केलेलं आहे ना, ते दान धर्म उपवास यज्ञ तप, हे सगळे गवताच्या काडी इतकी मी त्यांना किंमत देत नाही. काय म्हणतात, ते तृणा एकासाठी. एकासाठी म्हणजे भगवंताचं जर तुलना करायची म्हटलं तर न सरे येतं, तिथं तुलनाच होत नाही त्याची. किती दानधर्म करा, किती तीर्थयात्रा करा, जर भगवंताला सोडून जे काही चाललेलं असतं ना, ते काय उपयोगाचं नाही. म्हणून यज्ञ यागादी साधनानी किंवा तपानी माझी प्राप्ती करून घेण्याचा गर्व बाळगतात. त्यांची ती साधने गवताच्या एका काडीबरोबर देखील मला मान्य होत नाहीत, मला ती उपयोगाची नाहीत. भरपूर करतील पण त्याचं मूळ उद्देश काय आहे, अभिमान मिरवणं आणि प्रपंचाची जी इच्छा करणं. यज्ञ करायचा आणि यज्ञ करून म्हणे किती यज्ञ, 100 यज्ञ केले की कोण देवादिकांचं इंद्रांची प्राप्ती होते वगैरे वगैरे. हे आपण आता पुराणामधल्या कथा पाहतो. अलीकडे काय तसे यज्ञ वगैरे बंद झालेले आहेत आता, तरी सुद्धा. पण साधनाचा जो अहंभाव आहे, अहंकार जो अभिमान आहे, याची किंमत कवडी मोल असते. किती साधना करा, किती तप करा, किती दान करा, किती वेळाही नाम घ्या, पण त्या नामात जर अहंकार असेल ना तर मग चुकलं. नामात जर काय आलं, प्रपंच घुसला ना तर ते चुकलं. कितीही करा. ते रामकृष्ण परमहंस दृष्टांत देतात बघा. ते म्हणतात, नाव पाण्यात चालते, नाव पाण्यात चालते पण नावेत पाणी चालत नाही. हा दृष्टांत फार छान आहे, वाक्य छान आहे. आपलं सगळं जे आहे ना, हे प्रपंचामध्ये परमार्थाच्या गोष्टी आपण आणू शकतो. प्रपंच करत करत परमार्थ करता येतो, पण परमार्थात प्रपंच घुसवता कामा नये आपण. परमार्थामध्ये जर प्रपंचाचा विचार घुसला तर तो परमार्थाला बुडवून टाकतो. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. नावेतलं पाणी हे नावेत गेल्यानंतर ते बुडवायलाच चालू करतं. वास्तविक नाव चालते, पाण्यातच चालते, पण नावेत पाणी येऊन चालत नाही. गोंदवलेकर महाराज एका भक्ताला गाडी दाखवायला गेला. त्यांना तो गाडीतून नंतर म्हटले, गाडीत बसून नाम घे परंतु नामात गाडी आणू नको. फार महत्वाचा मुद्दा गोंदवलेकर महाराज मांडतात. नामात गाडी कधी आणू नकोस, म्हणजे नामात प्रपंच घुसवू नको रे बाबा. तुझं यज्ञ याग करतोस, तप करतोस, पण याचं कारण मुख्य उद्देश काय. त्यामुळं अहंकार जर निर्माण होत असेल, अरे अहंकार घालवायसाठी सगळ्या साधना करायच्या आहेत, आणि साधनेचाच अहंकार जर यायला लागला तर ती किती धोक्याची गोष्ट आहे पारमार्थिक दृष्ट्या. हा मुद्दा इथं माऊली मांडतात. आणि त्यासाठी म्हणतात, तुझे किती यज्ञ याग करता, हे सगळे काय उपयोगाचे, कवडी मोल आहेत. गवताच्या काडी इतकी सुद्धा त्यांना किंमत नाही. त्यामुळे दान तप तीर्थ व्रत या साधना चित्तशुद्धीसाठी असतात. साक्षात ज्ञान प्राप्तीसाठी त्याचा काही उपयोग नसतो. साक्षात ज्ञान प्राप्ती जी होणार आहे ती आपोआप होणार आहे. कारण कुठल्या गोष्टीनं कुठून तरी आणायचं नाही ते ज्ञान. ते ज्ञान माझ्याजवळच आहे. ज्ञान हे माझं स्वरूप आहे. मग ज्ञान जर माझं स्वरूप असेल
तर त्यातून होणाऱ्या ज्या साधनेची जे अहंकार आहेत, हे अहंकार काय उपयोगाचे आहेत? हे माझ्या चित्तशुद्धीसाठी आहे. आम्हाला अजून दानाचं पुण्य करावं लागतं, तीर्थयात्रा कराव्या लागतात, नाम घ्यावं लागतं, कारण माझं अजून चित्त शुद्ध नाही. हा कमीपणाची बाब आहे, पण तीच आपण मिरवतो बाहेर. वास्तविक मला नाम घ्यावं लागतं. कारण काय? परमपूज्य डॉक्टर काकांच्याकडे एक वारकरी आलेले होते. जेव्हा ते डॉक्टरी व्यवसाय करत होते, काका त्यावेळी आले होते. आणि त्यांना माहिती नाही डॉक्टर काकाही काही साधना करतात. त्यांना डॉक्टर काकांना ती व्यक्ती वारकरी म्हणते की डॉक्टर साहेब, तुमचं काम चांगलं आहे, पण जरा नाम पण घेत चला, नाम घेतल्यामुळे शांती लाभते. आता हे सांगितल्यानंतर डॉक्टर काकाने प्रतिप्रश्न केला, तर नाम का घ्यायचं आणि का घ्यावं लागतं? नाम घ्यावं लागतं याचा अर्थ माझं चित्त अशुद्ध आहे, म्हणून माझ्या चित्तशुद्धीसाठी नाम घेतो, देवासाठी नाही. देवाच्या प्राप्तीसाठी नाम घ्यावं लागत नाही, ध्यान करावं लागत नाही. न लगे जावे कधी वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडे अनंत आळवावा. बैसल्या बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त. या ठिकाणी कुठं जावं लागतंय का? तर चित्तशुद्धीसाठी आपल्याला साधना करावी लागते. आणि त्या चित्तशुद्धीसाठी म्हणजे माझी कमतरता आहे, मी अशुद्ध चित्ताचा आहे. आता अशुद्ध चित्ताची गोष्ट, त्यासाठी साधना जी केली जाते ती लपवली पाहिजे ना. काय आपल्या अंगावरील मळ काढत असतो आंघोळ करताना, आपण दुसऱ्यांना सांगतोय माझ्या अंगावर जास्त मळ होती ती सकाळी मी काढली म्हणून. तसं चित्तावर असलेला जो मळ आहे तो साधनेनं आपण काढत असतो. त्यासाठी दान, पुण्य, व्रत, उपवास, तीर्थयात्रा ही जी साधनं आहेत ती आपण करत असतो. आणि ती साधनं आपण मिरवायला चालू करतो. अरे मिरवायची काय, उलट दाखवताना तुला लाज वाटली पाहिजे की मला हे करावं लागतंय म्हणून. मी मूळचा ब्रह्मरूप असून सुद्धा माझ्याकडची सामर्थ्य माझं संपलेलं आहे. मी हा जीव प्रपंचाच्या मोहात आणि आसक्तीमध्ये गुंतलेला आहे, म्हणून मला साधना करावी लागते. हे कधीतरी लक्षात ठेव ना. ते न लक्षात ठेवता साधना करतो त्याचा गर्व बाळगतो. माऊली म्हणतात अथवा यज्ञ दानादि किरीटी का तपेहन जे हुटहुटी. हुटहुटी म्हणजे नाचत सांगत बसायचं, घमेंड बाळगायची. ते तृणा एकासाठी न सरेथ. त्याची तुलना जी आहे ती एका काडीबरोबर, गवताच्या काडीबरोबर देखील मला ती मान्य होत नाही. काय उपयोगाचं आहे? म्हणून माऊली सुद्धा भगवद्गीतेमध्ये मला वाटते 11व्या अध्यायामध्ये श्लोक येतो, नाहम वेदेन तपसा न दानेन चेजया. यज्ञयाग जे करतात, दान करतात, शक्यम यम विधौ दृष्टुम दृष्टवानशी माम यथा. मी यानं प्राप्त होत नाही. किती दान केले, किती तपस केले, वेदानं, तपानं, ज्ञानानं, यज्ञानं माझं दर्शन शक्य नाही, असं वर्णन सरळ केलेलं आहे. एवं विधम द्रष्टुम दृष्टवानशी माम यथा. नाहम वेदेन तपसा न दानेन न चेजया शक्यम यवविधोम दृष्टुम. मी कधी शक्य नाही, मिळणार नाही माझं दर्शन. तप केलंच म्हणून दर्शन होईल किंवा दान केलंच म्हणून दर्शन होईलही. दानानं, निष्काम अशा दानानं केलेलं दान जे आहे ते चित्तशुद्धीसाठी उपयोगी पडेल. आणि काही दिवसानंतर चित्तशुद्धीनंतर तुला ज्ञानही प्राप्त होईल, परमात्म्याची प्राप्ती होईल. पण दान करून परमात्म्याची प्राप्ती होत नाही, चित्तशुद्धीनं होत असते. म्हणून माऊली सुद्धा हरिपाठामध्ये म्हणतात ना, योग याग विधी येणे नोहे सिद्धी. वायाची उपाधी दंभ धर्म. हरिपाठामधला तुकडा आहे ज्ञानदेवांच्या. आपल्यापैकी बरेच जण हरिपाठ वाचत असतील, अभ्यास करत असतील. त्यामधला योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, भावे विन देव न कळे संध्य, गुरु विन अनुभव कैसा कळे. हरिपाठाचा अभंग प्रत्यक्षात बघा म्हणजे आपल्याला लक्षात येईल. मला वाटते 5वा 6वा अभंग असेल. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, मला आठवत नाही नंबर त्याचा. वायाची उपाधी दंभ धर्म. यामुळे नुसता दंभच निर्माण होतो. काय करायचं? यज्ञ याग, योग याग विधी
हे सगळे जे आहेत हे फक्त माझ्यामध्ये उपाध्या निर्माण करतात. म्हणून निळवऱ्यांचा एक अभंगातला तुकडा आहे बघा, नाना साधनांच्या केलिया खटपटा, परी त्या न पवतीची ओ याच्या दारवंटा. याच्या उंबऱ्याला सुद्धा पोचत नाहीत त्या, परमात्म्याच्या उंबऱ्यापर्यंत सुद्धा घेऊन जात नाहीत. घरात सोडाच, परमात्म्याच्या घरात प्रवेश नाहीच. परंतु दारवंटा म्हणजे दारावर सुद्धा जाऊ शकत नाहीत आपण. नाना साधनांच्या केलिया खटपटा, काय 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 नवीन नवीन ताईत घेतो, वेगवेगळ्या गुरूंच्याकडून मार्गदर्शन घेतो. माझे समाधान अजून झालं नाही, माझं समाधान अजून कुणीच केलं नाही. परमपूज्य डॉक्टर काकांच्याकडे एक ग्रस्त यायचे, ते म्हणायचे मी आता 7-8 अशा सद्गुरूंना भेटून आलेलो आहे, माझ्या प्रश्नांचं समस्यांचं समाधान त्यांना करता आलेलं नाही. आता तुम्ही राहिलाय, आता तुम्हाला मी विचारायला आलोय की तुम्ही तरी समाधान करताय का. परमपूज्य डॉक्टर काका त्यांना लागलेच म्हणले, इतक्या जणांना विचारलंय ना, माझ्याकडून पण समाधान होणार नाही तुझं. नुसती खटपटच करायची हो. आज इथं प्रवचन आहे, उद्या दुसऱ्या तासात दुसरीकडे प्रवचन असते, त्या दुसऱ्या एखाद्या मंदिरामध्ये लगेच शिरायचं, तिथून झालं की तिसऱ्या ठिकाणी कीर्तनला जायचं. दिवसभर प्रवचन कीर्तन किती ऐकतोस आणि श्रवण किती करतोस. मग तुला काय करायची एवढी गरज आहे खटपट, एवढी खटपट लागते का त्याला. एक पचलं का अगोदर, एक ऐकलंस ते प्रवचन पचलं काय, तर दुसरी 10 प्रवचन आणि 10 कीर्तन ऐकायला लागला असतो. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. एक ग्रंथ पचला काय अगोदर, मग दुसऱ्या 10 ग्रंथांचा अभ्यास करायला असतो. कर, थोडीस संदर्भ पाहिजे असतात, कुठंतरी कुणाला तरी सांगायचं असते म्हणून प्रमाण बघायची असतात. ठीक आहे, देवप्राप्तीसाठी या खटपटीचा उपयोगाच्या नाहीत असं निळवराय म्हणतात. म्हणून सर्व साधने उपयोगी आहेत, करायला पाहिजेत. यज्ञ, दान, तप हे सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. पण त्यात असलेली फलेच्छा, त्यातला असलेला अभिमान टाकून केली तर चित्तशुद्धीच्या द्वारे ती मोक्षास कारण होतात असं शास्त्र सांगतं. पण जर ती अभिमानानं जर केली, म्हणजे अहंकार ठेवून जर केली, तर त्या संसारालाच ती संसाराचीच पुनरावृत्ती आपल्या वाट्याला येते, अन्य काही नाही. आणि संसार शब्दाचा अर्थ आहे, संसार म्हणजे मृत्यूनंतरचं परत येणं सोडाच आहे. त्या अवस्थेमध्ये आपल्याला सुख प्राप्त होत नाही. यज्ञात, दानात जर अहंकार बाळगला तर त्यामुळं तुलना होते, ईर्ष्या निर्माण होते. माझ्यापेक्षा दुसरा दानशूर कोणतरी असेल तर मी म्हणतोय तो कसा माझ्यापेक्षा दान जास्त करायला, त्याच्याबद्दलची ईर्ष्या निर्माण होते, कारण तुलना होते ना. आणि तुलनेतून परत अहंकार वाढायला लागतो. मिळवलं काय, मग देवाच्या प्राप्तीसाठी करतोस का गाजावाजा करायसाठी करायला लागलास. किती महत्वाचा मुद्दा असतोय बघा. आपण करतोय ते फार चुकीचं. कुठेतरी दान देत असतो पण आपल्या नावाचा हट्ट करत असतोय बघा. व्यवस्थित नाव माझं लिहिलंय काय, सगळं लिहा, माझं व्यवस्थित नाव लिहायला पाहिजे. किती गंमतशीर गोष्टी आपण बोलतो. आपलं नाव व्यवस्थित लिहायसाठी करतो की देवाला दान म्हणून आपण करत असतो. या सगळ्या गोष्टीमध्ये अभिमान आडवा येतो. आणि त्यामुळं यामध्ये सुद्धा स्पर्धा असतात. कुणी किती जेवणावळी घातल्या, कुणी कसली कसली उद्यापनं केली, त्याच्यापेक्षा माझं उद्यापन श्रेष्ठ व्हायला पाहिजे. ह्यामध्ये देव बाजूलाच राहतो. देव एका कोपऱ्यात, कुठेतरी कोपऱ्यात बसलेला असतो वाट बघत, किंवा कधीतरी बोलवेल मला म्हणून. पण हा आपल्या पाहुण्यापैकी जेवायला बोलवत असतो आणि देव त्या कोपऱ्यात म्हणतोय मला कधी नैवेद्य दाखवणार आहे हा, माझ्यासाठी घातलंय उद्यापन आणि मलाच बोलवत नाही तो. देव तिथंच बसलेला असतो. खरी गोष्ट आहे, देवालाच घाल ना, डायरेक्ट घाल. इतर या देवता आहेत त्यांच्या मुखात कशाला घालतोस, शेवटी तिथंच जाणार आहे. पण घालतोस तर डायरेक्ट घाल ना. म्हणजे लोकांना जेव्हा वाढलेलं ते परमात्म्यापर्यंतच पोचते ना. पण देवाला तरी घाला अगोदर. माणसांना जेव्हा घालण्याबद्दल काही नाही, पण मोठेपणा मिरवण्यासाठी जर तू ते करत असेल तर त्याला मी गवताच्या काडीत किंमत देत नाही असं भगवंत बोलतात. माऊली फार विस्तारपूर्वक सांगण्यात बरं काय. हे या श्लोकामध्ये 25 नंबरच्या श्लोकामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. त्याने बाहेरून माऊली त्या श्लोकाचं भाषांतर करायला लागले. आणि म्हणून म्हणतात का, अथवा यज्ञ दानादि किरीटी का तपे हनजे वटवटी ते तृणा एकासाठी न सरे येत. 370 नंबरची होई. पाहे पा जाणीवेची निबळे, परत वरच्या उभी सारखी आहे, म्हणजे 368 नंबरची उभी पाहिली तशी आहे बघा. पाहे पा जाणीवेची निबळे, कोणी वेदापासून असली वेगळे. जर ज्ञानाच्या बाबतीत जर विचार केला तर वेदापेक्षा दुसरं कोण आहे ते सांगा. एवढं ज्ञानी कोण आहे का वेदापेक्षा. पाहे पा जाणीवेची निबळे, जाणीव म्हणजे ज्ञान, जाणीवेची निबळे कोणी वेदापासून असे आगळे. आगळे म्हणजे श्रेष्ठ कोण किंवा वेगळं कोण आहे
की शेषावनी तोंडागळे बोलके हाती, किंवा शेष जो आहे तो मग विष्णूंच्या इथं शेष नाग आहे, तो त्या शेषा वाचून 1000 तोंडांनी अधिक बोलका कोणी आहे काय? आम्ही एकच तोंडाने बोलतोय आणि तो शेष 1000 तोंडाने भगवंताची स्तुती करतोय. त्याच्या इतकं कोणतरी स्तुती करते? नाही कोण करत. वेदा इतकं ज्ञानी कोण आहे? नाही कोण. तरी सुद्धा त्यांना त्याचा थांग पत्ता लागलेला नाही. जे जे शेष त्याच्या जवळ आहे, वेद त्यांच्या निश्वासातून बाहेर पडलेल्या त्या वेदांना परमात्म्याची व्याख्या करता येत नाही. परमात्म्याच्या बाबतीत बोलताना म्हणतात, त्या वेदांना विचारायला गेलं की काय म्हणतात? वेद नेती नेती म्हणती. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे? सगुण निर्गुण एक गोविंद रो. अनुमानेना अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे. ज्ञानदेवांचा अभंग आहे सगुण निर्गुण. या अभंगामध्ये माऊलीनी हे तुकड्या त्यांच्यातले आहे. श्रुती नेती नेती म्हणते. एवढा शहाणा आहे ना वेद, पण तो शहाणा आहे तर भगवंताची व्याख्या का करत नाही? देव असा असा आहे म्हणून का सांगत नाही? सांगा बघू. सांगताच येत नाही. तू काय म्हणतोय माहिती आहे काय? मला काय माहिती नाही हो कसा आहे तो, तुम्हीच ओळखून घ्या तुमचं तुम्ही. न येते मला काय माहिती नाही, मला काय माहिती नाही म्हणतोय. म्हणजे त्याचं वर्णन मी सांगतो पण अजून पूर्ण झालेलं नाही. कारण मी शब्दराशी आहे. वेद शब्दाद्वारे मार्गदर्शन करतो किंवा स्वरूप वर्णन करतो. पण खरं स्वरूप कळते काय शब्दानं? नाही कळत. देव शब्दाने कळतोय काय? नाही. मग सगळेजण शास्त्रपंडित सगळे मुक्त झाले असते, तसं होत नाही. याचा अर्थ असा आहे की पाहे पा जाणीवेची निबळे. पहा, ज्ञानाच्या बळाने श्रेष्ठ असा वेदा वाचून दुसरा कोणी आहे का? कोणी वेदापासून असे आगळे की शेषावनी तोंडागळे बोलके हाती. तोंडागळे म्हणजे बडबडणारा, बोलका. शेषापेक्षा बोलका असा कोण आहे का? जो स्तुती गातो 1000 तोंडानं, बोलके हाती 1000 तोंडानं स्तुती गातो. ज्ञानाच्या सामर्थ्यात वेदापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. किंवा सहस्त्रवदन ज्याची आहेत त्या शेषापेक्षा बोलणारा अधिक कोण आहे सांगा बघू. विचार जर केला तर वेद हे स्वयंभूत ज्ञानी आहेत, स्वतः प्रमाणभूत आहेत, तरी सुद्धा त्यांचा उपयोग होत नाही. कारण शब्दाद्वारे ते प्रकटच करता येत नाही. शब्दाद्वारे शब्दाविना संवाद जे ते शब्दाशिवाय त्याचं बोलणं मौन पडायला लागते वाचेला. आणि तो शेष तरी बोलकाय 10,000 तोंडाने जरी बोलायला लागला तरी त्याचं वर्णन करताच येत नाही. आणि वेद सुद्धा सगळं सांगून झाल्या सुद्धा म्हणतात आम्ही पूर्ण सांगू शकलो नाही, त्याचं वर्णन करू शकलो नाही. असं जर त्यांची स्थिती असेल, पुढे आले वर्णन करता बघा. तो जो शेष आहे त्या शेषाची स्थिती आहे, तोही अंतरुणा तळवटी दडे. तो कुठं दडतो? अंतरुणाच्या खाली दडून बसतो देवाच्या. बघा, एरू नेती नेती म्हणून बहुडे. सगळे वेद जे असतात ते वेद, तो परमात्मा स्थूल नाही, सूक्ष्म नाही, सगुण नाही, निर्गुण नाही, मूर्त नाही, अमूर्त नाही असं म्हणत मागे परततो. बहुडे मौनी बहुडे पाठीमाग येतो. एक सनकाधिक वेडे पिशे झाले. याविषयी परमात्म्याच्या ज्ञानाविषयी सनकाधिक जे आहे ते सुद्धा वेडे पिशे झाले आहेत. वेडे पिशे झाले म्हणजे काय? खरोखर वेड लागलं नाही ना, तर त्यांना सुद्धा योग्य अशी व्याख्या भगवंताची करता येत नाही. स्वरूपाचं वर्णन करता आलं नाही, सनकादिकांना आलं नाही, शेषाला आलं नाही आणि वेदांना सुद्धा आलं नाही. सांगण्याचा मुद्दा आहे की देवाला ओळखणं फार अवघड आहे. तो शेष जो आहे ना, नाग, तो अंतरुणाच्या खाली लपून बसतो का? लाजतो. इतका मी तुमच्या जवळ आहे आणि मला 1000 मुख आहे जिव्हा. या 1000 जिव्हेनी सुद्धा मला तुमचं गुणगान व्यवस्थित करता येत नाही, एवढे व्यापक तुम्ही आहात. वेद एवढे प्रचंड राशी आहेत, वेदांच्या रुचा केवढ्या आहेत. आणि वेद हे निर्माण कोणी केले? परमात्म्यानं निर्माण केले. परमात्म्यानं निर्माण केलेल्या वेदांना सुद्धा भगवंताचं व्यवस्थित स्वरूप सांगता येत नाही. तो मूर्त आहे की अमूर्त, तो सगुण आहे की निर्गुण आहे, तो स्थूल आहे की सूक्ष्म, याचं वर्णनच करता येत नाही. म्हणजे किती अवघड गोष्ट आहे बघा. म्हणून तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे.
तुझं स्थूल म्हणू की सूक्ष्म रे, स्थूल सूक्ष्म एक गोविंद रे. तुझं काय म्हणतात त्यांनी पुढे आहे वर्णन त्याचं, प्रत्यक्षात तो अभंग आपल्याला माहित असेल बघा तो. तर त्यामध्ये हा अंतरुणाच्या खाली हा शेष लपून बसला. सगळे वेद नेती नेती म्हणाले. परमात्मा कसा आहे त्यांना सांगता येणार म्हणून ते मागे परतात. आणि सनकादिक जे आहेत ज्याला मानलं जातं ज्ञानी, भगवंताचे पुत्र मानसपुत्र मानले जातात ब्रह्मदेवाचे, त्यांना सुद्धा त्याचं वर्णन करताना वेडेपिशे झाले, म्हणजे त्यांची बुद्धी कमी पडली. म्हणून शेषालाही परमात्म्याचं वर्णन करता येईना म्हणून तो लाजून अंतरुणाच्या खाली दडून बसावं लागलं. वेदाना हे नव्हे ते नव्हे म्हणजे न येती असं म्हणून बहुडे माघार घ्यावी लागली. आणि ब्रह्मदेवाचे मानसपुत्र जे मानलेले पुत्र होते ती चार, सनक, सनंदन, सनत सुजात आणि सनत कुमार, असे हे चार. सनत कुमार त्यांना म्हणतात. सनकादिक म्हणजे हे 14 जण ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत. ब्रह्मदेवाने त्यांना डायरेक्ट आत्मज्ञानाचा उपदेश केलेला आहे, पण त्यांना सुद्धा देवाचं वर्णन करताना सनकादिक वेडेपिशे झाले तसं माऊली बोलतात. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र असताना सुद्धा तुकाराम महाराज म्हणतात, सहस्त्रमुखे शेष सिनला स्तविता, पार न करता ब्रह्मा ठेला. जो शेष आहे तो सहस्त्रमुखानं वर्णन करताना स्तवन करताना सिनला म्हणतात. पार न करता ब्रह्मा ठेला, त्याला कळला नाही त्याचा पार, म्हणजे वेदानाही नाही कळला अंत पार याचा. कानडा राजा पंढरीचा, अलीकडे आपल्याला गदिमाडुकरांचा अभंग ऐकायला मिळतो. वेदानाही नाही कळला अंत पार ज्याचा, कानडा राजा पंढरीचा. परमात्म्याचं वर्णन कुणालाच करता येत नाही, म्हणून परमात्म्याचे वर्णन शब्दातून करता येत नाही, म्हणून शब्दराशी असणारे वेद सुद्धा त्याला सांगू त्याचं प्रकटीकरण करू शकले नाहीत. श्रुती नेती म्हणती गोविंद रे, असं माऊलीच आपल्या अभंगामध्ये म्हणतात. तेथील प्रमाण नेनवे वेदसी, ते जीवजंतुशी केवी कळे. वर्णन केलंय हरिपाठातला तुकडा आहे बघा. मूळ सुरुवात कशी आहे, तेथील प्रमाण नेनवे वेदांशी, ते जीवजंतुशी केवी कळे. मला वाटते 4-5 अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे. तिथलं प्रमाण कोणत्याही प्रमाणानं नेनवे वेदांशी, प्रमाण सांगता येत नाही, ते जीवजंतुशी आपल्यासारख्या सामान्यांना कसं कळेल. काय नुसत्या शास्त्र अभ्यासून कळेल काय? शास्त्र सगळी झालीत, हे दास आहेत वेदांचे, सगळी शास्त्र त्यातून निर्मिती झालेली आहे. सगळी पुराणं सगळी निघालेली आहेत, षडदर्शनं निघालेली आहेत, वेदातून बाहेर पडलेले आहेत सगळे हे ज्ञान. आणि आम्ही ते वाचून म्हणायला लागलोय की आम्हाला ते कळेल, देव कळेल म्हणून. वेद निषेध मुखाने किंवा व्यतिरेकाने म्हणतोय आपण. निषेधमुख म्हणजे त्याचा नकारात्मक दृष्टीने सांगतो, व्यतिरेकाने ज्ञान करून देतो. प्रणवापलीकडे जे शब्दाशी कानडे, वर्णन केलेलं आहे प्रणवापलीकडे म्हणजे ओमच्या पलीकडे आहे, जे शब्दाशी कानडे, जे शब्दाला त्याला जोखता येत नाही, शब्दांना त्याला पकडता येत नाही. म्हणून नेती हा शब्द 2 वेळा वापरलाय. त्याचं कारण ते आहे, सर्व विश्व जे आहे ते अधिष्ठान ब्रह्म आणि अध्यस्त जगत असे 2 अंश आहेत या विश्वाचे. या विश्वाचा विचार जर केला तर ब्रह्म हे अधिष्ठान आहे आणि अध्यस्त असलेलं जग असं दोन आहे. म्हणजे त्यातला एक कारणाध्यास त्याला म्हणतात अज्ञान, आणि कार्याध्यास असलेले जग, हे अध्यस्थाचे 2 भाग आहेत. याचा निराश जर केला तर केवळ ब्रह्म शिल्लक राहतं. म्हणून 2 वेळा का म्हटलंय, एक अधिष्ठान आणि एक अध्यस्त, म्हणजे कारणाध्यास आणि कार्याध्यास याचा निराश करावा लागतो. म्हणून नेती 2 वेळा म्हटलेला आहे. श्रुतीला परमात्मा कळला, पण जसा कळला तसा त्याला शब्दानं सांगता येत नाही, म्हणून नेती श्रुती शब्द म्हणतात. नेती वेद का म्हणतात तर त्याला कळलाय तो, पण कळलेला सांगता येत नाही. आणि तीच खरी खूबी आहे. सांगता आलो नको पाहिजे ना, म्हणून वरची उभी आपण वापरली. आम्ही झालो असं जो म्हणे तो काहीच नाही, मला कळलं असं जो म्हणतोय त्याला काहीच कळलेलं नसतं. कारण कळलं असेल तर ते सांगता आलं नसतं, हा मुद्दा आहे. वेदांना ते कळलं असेल, पण कळलं असलं तर सांगता येत नाही, हा मुद्दा त्यातला आहे. सांगता येत नाही. शेषाला मला माहित असेल ते,
पण त्यानं हजार तोंडानं जरी गायलं तरी अपूर्णता गाण्यामध्ये, तिची स्तुती करण्यामध्ये अपूर्णता शिल्लक राहते, कारण तो पूर्ण आहे. म्हणून परमात्मा वस्तूचे वर्णन हजार तोंडाचा शेष करू शकला नाही. किंबहुना सगळे सर्वज्ञ वेदी ज्या ठिकाणी मौनावतो त्या ठिकाणी मनुष्याने आपल्या शब्दज्ञानाची प्रतिष्ठा मिळवणं किती हास्यास्पद आहे हो, विचार केला तर. मला शब्द माहिती आहेत, मी प्रवचन करतो, मी शास्त्र जगाला सांगतो, माझ्याकडे सगळ्या शंकांचं समाधान आहे, असं मूर्खपणानं लोक जे बोलतात त्याच्या पाठीमागे त्याचा विचार माऊली सांगतात की शब्दज्ञान झालेलं असतं आणि तो आहे तो शब्दाच्या पलीकडे आहे. दिवसभर जरी प्रवचन करत बसला तर देवाची खरी व्याख्या सांगता येणार नाही. किती भजन म्हणत बसला तरी खरी देवाची व्याख्या सापडणार नाही. त्यासाठी प्रेमच असावं लागतं, त्यासाठी भावच असावा लागतो. ते सगळं बाजूला ठेवून देवाला गौण स्थान देतात आणि जे करतात त्या क्रिया त्या मुख्य राहतात. म्हणून म्हणलेलं आहे सनकाधिक असणारे जे ब्रह्मनिष्ठ पुरुष होते, कोण कोण आहेत ते, सनक सनंदन वगैरे जे आहेत ते कसे आहेत, सनक सनंदन सनत सुजात आणि सनत कुमार, हे चौघे सुद्धा ब्रह्मनिष्ठ पुरुष होते आणि ज्ञान वैराग्य लक्षण धर्माचे ते आचार्य होते, साधे नव्हते. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होते, परंतु त्यांना परमात्मा किती खोल आहे याचा थांग लागलेला नाही, म्हणून वेडे पिशे झाले असं माऊली म्हणतात. सनकादिकी वेडे पिशे झाले. वेडे पिशे याचा अर्थ खरोबर वेड लागला नाही, तर त्यांना त्याची खोली समजली नाही. फार खुली आहे त्याची, खोली निजे काय म्हणलेलं आहे, खोली पारून निजे तरी भक्ती न मुळी गुढीजे, रोकडाची लाई जे न मरता मोक्षू, असे माऊलींची उभी 12व्या अध्यायामध्ये आहे. भक्तीची खोली मोजता येत नाही, परमात्म्याला मापानं मोजता येत नाही. सगळी प्रमाणं जी आहेत ना, 6 आणि 9 काय किती आहेत ती प्रमाणं, ती सगळी प्रमाणं थिटं पडतात. सगळे तर्कशास्त्र गुंडाळून ठेवावे लागतात. गप्प बसल्यानंतरच तो कळतो, अशा बडबडीनं तो कळत नाही. वाया बडबड हरविनं अशी स्थिती आपली झालेली असते आणि म्हणून आपण तसं बोलत असतो. पुढची एक गोळी बघा, 372 नंबरची. करिता तापसाची कडसणी कौनू जवळा ठेवी जेल शूळपाणी, तोही अभिमान सांडूनी पायवनी माता वाहे. एक उदाहरण देतात माऊली बघा. जगातील सर्व तपस्व्यामध्ये तापसाची कडसणी, सगळ्या तपस्व्यांचा विचार जर केला तर शूळपाणी म्हणजे महादेवांना शूळपाणी म्हणतात. तर शूळपाणी महादेवाजवळ बरोबरीने बसता येईल असा कोण आहे काय सांगावं. एवढं तप कुणी महादेवा इतकं केलंय? कुणीच केलं नाही. तो तप करणारा असा शूळपाणी महादेव सुद्धा, असा अद्वितीय महादेव देखील आपल्या तपाचा अभिमान सोडून माझ्या चरणापासून निघालेली गंगा डोक्यावर धारण करतो. तोही अभिमान सांडूनी पायवनी माता वाहे. पायवनी म्हणजे माझ्या पायापासून निघालेली गंगा, माता वाहे म्हणजे शरीरावरती आहे. कोण? भगवान शंकरांसारखा तपस्वी शूळपाणी, ज्याच्या हातामध्ये शूल आहे, त्रिशूल, त्याला शूळपाणी म्हणतात. पाणी म्हणजे हात, शूळ म्हणजे त्रिशूळ. ज्याच्या हातामध्ये त्रिशूळ आहे त्याला शूळपाणी म्हणतात. त्याला भगवान शंकरांना हा जसा भालचंद्र शब्द आहे तसा गंगाधर. गंगाधर का? तर त्याच्या डोक्यावरती भगवान शंकरांच्या गंगा वाहते. भालचंद्र म्हणजे माथ्यावरती चंद्र आहे म्हणून अशी नावे सगळी जी आहेत, उमापती वगैरे वगैरे, त्यातला शूळपाणी. शूळपाणी शब्द वापरला. कवनू जवळा ठेवी जेल शूळपाणी, करिता तापसांची कडसणी. कडसणी म्हणजे जर आपण चिकित्सा केली, म्हणजे त्याच्यावर विचार केला, अभ्यास केला. कडसणी म्हणजे मंथन केलं. कडसणी तापसाची म्हणजे तपस्वी लोकांच्या बाबत मंथन केलं. सगळे तपस्वी लोक एकत्र आणले. कौनू जवळा ठेवी जेल शूळपाणी. महादेवांच्या भगवान शंकरांच्या जवळ बसण्याचा सुद्धा कुणाला कौनू जवळा ठेवी जेल शूळपाणी. त्या शूळपाणीच्या जवळ सुद्धा बसण्याची लायकी कुणाची नाही. इतके तप ते महादेवाने केलेलं आहे. तोही महादेव सुद्धा अभिमान सांडूनी सगळा अभिमान टाकतात आणि पायवनी माता आहे. माझ्या पायातून निघालेलं पाणी माथ्यावर वाहतो म्हणजे गंगा माथ्यावर. एवढं मोठं वर्णन करताना किती सांगितलेलं. यामध्ये भगवान शंकरांना कमी लेखनं नाही बरं काय, की परमात्म्याला बघणं, परमात्म्याचं दर्शन, परमात्म्याला ओळखणं किती कठीण आहे एवढंच माऊलींना सांगायचं आहे.
मग जगातील सर्व तपस्व्यामध्ये शिवपणी महादेवाच्या बरोबरीचा असा कोणच नाही. असे तपस्वी असून सुद्धा त्यांच्या भगवंताच्या परमात्म्याच्या चरणापासून निघालेली गंगा कुठं डोक्यावर त्यांनी धारण केली. ज्याच्यासाठी कडसरी शब्द वापरलाय. कडसरी म्हणजे निवड करणे. तर तपस्व्यात निवडून पाहिले तर शंकर श्रेष्ठ आहेत. आणि महान तपस्वी शंकर ही सर्व अभिमान टाकून भगवंताशी अनन्य झाले. म्हणून तुका म्हणे ध्यानी ज्याशी ध्यातो शूळपाणी. तुकारामाला कसं बोलतात बघा. तुका म्हणे ध्यानी ज्याचं ध्यान करतो ना, कोण शंकर भगवान ध्यान करतात ना, तो कोण परमात्म्याचं. ज्याशी ध्यातो शूळपाणी म्हणून भगवंताची चरणगंगा जी आहे ती आपल्या मस्तकावर त्यांनी धारण केली. एवढं तरी मोठं भगवान शंकरासारखं कोण नाही ना. मग तपाचा कशाला अभिमान बाळगताय. माऊलींना हेच सांगायचं आहे. दान धर्मामध्ये कर्णाधिकासारखे मोठे मोठे श्रेष्ठ लोक होऊन गेली. ते दमक, नील राजा वगैरे, ती कोण हरिश्चंद्र राजा, केवढे मोठी दानशूर मंडळी होईल. आम्ही कुठेतरी काहीतरी एक कुणाला तरी काहीतरी 10 रुपये देतोय आणि त्याचा अभिमान केवढा बाळगतोय. म्हणतोय मला देव कळला पाहिजे, मला माझ्या संसारामध्ये सगळी शांती लावली पाहिजे. कुठेतरी 10 रुपयांनी नारळ वाहून आणि लोकांना सगळं बडबडून सांगून इतकी जेवणावळ्या घातल्या, मी अमुक केल्या, इतक्या पूजा केल्या, अनुष्ठानं केली. जगाला सांगण्यासाठी जी अनुष्ठानं असतील तर त्याचा उपयोग होत नाही. तप जर करायचं आहे तर इतकं महादेवासारखं कोणी केलंय. तो महादेव सुद्धा स्वतः काय करतात, अभिमान टाकतात आणि भगवंताशी एकरूप होतात. मग आपली स्थिती काय आहे असं माऊलींना विचारायचं आहे. म्हणून माऊली वर्णन करायला लागलेत. वेळ संपलेली आहे. आजची सेवा सद्गुरू भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करूया. विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.